सत्य आणि अहिंसेचे तत्वज्ञ महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विनम्र अभिवादन करण्यात आले। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 156व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर खरटमल आणि सेवा दल प्रदेश उपाध्यक्ष सिकंदर गोलंदाज यांच्या हस्ते स्टेशन रोड परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की महात्मा गांधी यांचे विचार जगभरात प्रसिद्ध असून अनेक लोक त्यांच्या विचारांचं पालन आजही करतात। सत्य आणि अहिंसेचे पुजारी ज्यांनी एकही शस्त्र न उचलता इंग्रजांना भारत सोडून जाण्यास भाग पाडलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, अशा या थोर महात्म्याला त्यांच्या जयंती दिनी मी विनम्र अभिवादन करतो। आज महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी कार्यकर्ते एकत्र आलो। महात्मा गांधीची शिकवण जी आहे आणि त्यांच्या शिकवणीमध्ये एकच होतं की स्वातंत्र्य कसं आपल्याला मिळेल आणि हत्यार न घेता त्यांनी लढून देश स्वतंत्र केलं, हे त्यांचा मोठेपणा आहे। आणि ह्या गोष्टी देशाला की महात्मा गांधींचं नुकसान किती लोकांनी केलं किंवा काय केलं ह्याच्या खोलात न जाता महात्मा गांधी हे हमेशा अमर राहिलेले आहेत, देशाचं प्रतीक आहे। त्यांचा मान सन्मान हा देशात परदेशात होतो, हेच आम्हाला भारतीय लोकांना अभिमानास्पद आहे। यावेळी जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, दादाराव रोटे, प्रवीण वाडे, महिला शहर अध्यक्षा सुनीता रोटे, महिला प्रदेश सरचिटणीस मनीषा माने, लता ढेरे, रेखा सपाटे, शहर उपाध्यक्ष विजय भोईटे, प्रमोद भवाळ, अजमल शेख, व्हीडी गायकवाड, निशांत सावळे, अक्षय जाधव, सोपान खांडेकर, रामप्रसाद शागालोलू, संदीप साळुंखे, शक्ती कटकधोंड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।